ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता सगळ्यांसोबत बोलत असते आणि त्याच वेळेला ती आता रविराजांची जागा स्वतः घेऊ पाहत नसते. ती म्हणत असते की ही जागा बाबांची आहे तर बाबांनाच राहू दे असं बोलून ती आता उठते. तेच आता सायली प्रत्येक वेळेला सगळ्यांना सगळ्या पद्धतीने समजावून घेत असते. तेच आता लगेचच तर इकडे असणारी प्रतिमा बोलत असते की खरंच ना, आता आपली सायली म्हणजेच आपली तन्वी आपल्याला पुन्हा भेटली ना, आता खऱ्या अर्थाने असं वाटते. म्हणजे कसं प्रत्येकाच्या मनाचा विचार ती करते असंही आता म्हटलं जातं. तेच इकडे असणारी सायली लगेचच प्रतिमा आत्यांना मिठी मारते. तेव्हा आता इकडे अस्मिता जी आहे तिला काहीतरी बोलायचं असतं, म्हणून अस्मिता आता म्हणत असते की मला ना जर तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हाच अस्मिताला विचारलं जातं काय, पण तेव्हाच ना आता बाहेरून आवाज येऊ लागतो. बाहेरून जसा आता आवाज येतो ना, तसं आता ती विचार करते की नाही, आता नाही बोलता येणार, मी नंतर बोलते. आणि असं बोलून ती जात असते. कारण अस्मितचा आवाज येत असतो ना, मग तेव्हाच ना सायली म्हणत असते की थांब जरा, तू बस इथे, मी बघते अस्मितला काय झालं आहे ते. आणि असं बोलून आता सायली स्वतः उठते. ते दुसरीकडे अर्जुन आता पोचलेला असतो आणि त्याला फाईल भेटलेली असते. आणि जेव्हा ती फाईल त्याला भेटते ना, तेव्हा तो आता ती फाईल व्यवस्थित बघत असतो की त्यामधले पेपर्स आणि या सगळ्या काही गोष्टी बरोबर आहेत की नाही. आणि मग त्याच्या लक्षात येतं की हां, हे सगळं काही परफेक्ट आहे. आणि मग नंतर ना तो इकडे तिकडे बघत असतो. आणि त्याच वेळेला इकडे आता त्याच घरामध्ये ना हा राकेशसुद्धा असतो. राकेशही खरं तर पेपर्स गायब करायलाच आलेला असतो. कारण राकेशचं लक्ष ना तिथे असणाऱ्या त्या राकेशकडे बरोबर लक्ष असतं. आणि मग राकेशला ना नुसता जीव वर खाली होत असतो की ह्याने पेपर तरी कसले घेतले आहेत. पण आता त्याने फोनवरचं बोलणंही ऐकलेलं असतं. तर इकडे आता सायली जी आहे ती अस्मितला बाहेर घेऊन येते. अस्मितला जेव्हा ती आता बाहेर घेऊन येते, तेव्हा ती आता आपल्या हातानेच ना त्याला रडण्यापासून थांबवत असते, शांत करत असते. आणि तेव्हा कुठे जाऊन आता तो देखील शांत झालेला असतो. आणि तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अस्मिता म्हणत असते की सायली, तुला माझ्या मनातलं सगळं काही कसं कळतं. म्हणजेच ना सायलीने त्या बाळाला तर शांत केलेलं असतं, पण ते बाळ ना आता तिने त्या कल्पनाच्या हातात बाकी घरात इतरांकडे सुद्धा दिलेलं असतं. म्हणजेच कसं अस्मितला सगळ्यांसोबत ती मुद्दामूनच ना असं वेळ वाया घालवायला देत होती. म्हणजेच कसं अस्मितलाही सवय होईल ना या सगळ्याची. कारण तिला माहिती होतं की अस्मिताला आता जॉबचं टेन्शन आहे, अस्मिताला दुसरं काही बोलायचं नाही आहे, जॉब संदर्भातच बोलायचं आहे, या गोष्टी कळलेल्या असतात. तेच आता एवढं सगळं काही पद्धतीने छान ती खेळवत असते. त्यामुळेच ना आता इकडे असणाऱ्या सायलीला एकदमच असं भरून आलेलं असतं. त्यामुळे सायली खूप जास्त खुश असते. तेच आता अस्मिता सायलीला म्हणत असते की तू सगळं काही मनातलं कसं काय ओळखतेस. सायली म्हणत असते की मला माहिती आहे अस्मिता ताई, तुमच्या मनामध्ये घालमेल होती, तुम्हाला कामाला जायचे, कामाला गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने घडत आहेत. आणि हे सगळं होत असताना ना मला वेगवेगळं सगळं काही आठवू लागलेलं आहे. पण काय सांगू, तुम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलायच्या आहेत म्हटल्याबरोबर दुसरीकडे आता सायलीने ओळखून गेलेलं असतं की नेमकं बोलायचं तरी काय आहे ते. आणि म्हणूनच मग आता सायली सगळ्यांना समजवू लागते की अस्मिता ताई हिला आपलं बाळ खूप जास्त जवळचं आहे. पण अस्मिता ताईला ना बाळ जरी जवळचं असलं तरीसुद्धा कामही करायला हवं. त्यामुळे आपण घरातल्या सगळ्यांनीच अस्मिता ताईला सपोर्ट करूया. पण आता कल्पना सपोर्ट करत असते, पण ती मनापासून नाही, हे सुद्धा सायलीला बरोबर माहिती असतं. म्हणूनच मग आता सायली म्हणत असते की हो, मला कळतं आहे की तुम्ही सपोर्टला आहात, पण तुम्ही एकदमच बरोबरीला नाही, तेही मी ओळखून आहे. त्यामुळे ना तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी करेन हे सगळं काही, असं देखील आता म्हटलेलं असतं. पेज आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे असणारी अस्मिता हिला आता कल्पनाने समजून घेतलेलं असतं. आणि ती तिला म्हणत असते की एवढे दिवस मी बोलत होते की तू कामाला जा, जॉब कर, पण माझंच कुठेतरी चुकत होतं, सॉरी, यानंतर या सगळ्या काही गोष्टी नाही होणार, असंही बोलून आता इकडे जी कल्पना आहे ना ती समजून घेत असते अस्मिताला. अस्मिताला जशी ती समजून घेते ना,
तेव्हा सायलीला सुद्धा बरं वाटतं. अस्मिता आता म्हणत असते की खरंच ना सायली, मला टेन्शन आलं होतं की कसं होईल सगळं काही, पण आता आता सगळ्या काही गोष्टी एकदम व्यवस्थित झालेल्या आहेत असंही आत्ता म्हटलं जातं. तेच आता प्रतिमा त्या बोलतात की एकदा का सायलीच्या नावावर प्रॉपर्टी झाली की सगळ्या काही गोष्टी आता परफेक्ट होतील. तेच आता इकडे अर्जुन सगळ्या फाईल्सना व्यवस्थितपणे बघत असतो आणि त्या फाईल्स बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येत असतं की काय चुकतंय, काय नाही, काय गडबड होते. ह्या सगळ्या काही गोष्टी त्याने बघितलेल्या असतात. आणि तर इकडे राकेशचंही लक्ष असतं. राकेश इकडे तिकडे नजर फिरवत असतो. त्यालाही असं वाटत असतं की हा कसले फाईल घ्यायला आला आहे, कारण तो ना आता फोनवर बोलत असतो. त्याचं बोलणं जे आहे ते आता ऐकायचा प्रयत्न सुरू असतो. ते बोलणं सुरू असतानाच ना राकेशला कळतं की हे पेपर कोणत्याही कामाचे नाही, तर हे प्रॉपर्टीचेच पेपर हा घ्यायला आलेला आहे. आणि जेव्हा कळतं ना तेव्हा मात्र आता राकेशला टेन्शन येतं. राकेश विचार करतो की हे सगळं काय झालं, हे सगळं व्हायला नको होतं असं देखील त्याला वाटत होतं. पण आता हातात ना सगळंच काही गेलेलं होतं, त्यामुळे आता त्याने डोक्याला हात लावून घेतलेला असतो. तेच दुसरीकडे आता इकडे सगळीजणं खूप जास्त खुश असतात, कारण आता घरात खूप छान असं पॉझिटिव्ह घडत होतं. तेवढ्यातच ना दारावर एक माणूस येतो. प्रताप लगेच दारावर जातात आणि बघत असतात की कोण आला आहे. तर आता तो माणूस येतो आणि म्हणतो की अर्जुन सुभेदार आहेत का, रविराज किल्लेदार यांनी ते त्यांच्याकडे सोपवायला सांगितलं आहे. आता हे प्रॉपर्टीचे नवीन पेपर्स बनवून घेतलेले असतात आणि हे पेपर्सच आता आलेले असतात आणि जुने पेपर्स देखील आता अर्जुन आणायला गेलेला असतो. त्याच वेळेला आता प्रतिमा त्यांना सायली म्हणत असते की हे सगळं काय आहे. तर प्रतिमा त्या म्हणतात की आता हे जे नवीन पेपर्स आहेत ना ते रविराज यांनी बनवून घेतले आहेत आणि जुने पेपर जे आहेत ते अर्जुन घेऊनच येतोय. आता हे जुने पेपर देऊन प्रॉपर्टी ट्रान्सफर करून घ्यायची आहे ना सगळी काही तुझ्या नावावर. आता एकदा का सगळं काही तुझ्या नावावर झालं की आमचंही टेन्शन गेलं असंही आता प्रतिमा त्या सायलीकडे बघून बोलत असतात. प्रतिमा आत्या जेव्हा हे सगळं काही बोलतात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी सायली थोडा विचार करत असते. अर्जुनने आता ते पेपर्स वगैरे घेतलेले असतात आणि त्यानंतर आता तिकडे आता अर्जुन येणार असतो. ते दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अर्जुनने ते पेपर्स वगैरे आणलेले असतात आणि आता सांगितलं जातं की चल आता या पेपर्सवर सही करून घे, म्हणजे कसं सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्ट घडतील असंही आता म्हटलं जातं. मग आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता त्याला सांगितलं जातं की हे बघ इथे करायची आहे सही. पण तेव्हाच ना सायली एकटक बघत राहते. तिला आता वाटत असतं की हे सगळं काय चाललं आहे आपल्यासोबत, म्हणजे इतक्या पटापट सगळ्या काही गोष्टी घडत आहेत. त्यामुळे तिला आता थोडासा धक्का बसलेला. पण आता ती स्वतःला कसं कसं सावरायचा प्रयत्न करत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सायलीला हे सुद्धा आठवत असतं की जेव्हा ती तन्वी म्हणून या आता घरामध्ये आली होती तेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी आणि हे सगळं काही आठवत राहतं आणि त्यामुळेच ना ती सगळ्या जुन्या गोष्टींमध्ये हरवून जाते की आपल्याला या घरातल्यानी सगळ्यांनी कसं काय ॲक्सेप्ट केलं आहे आणि ह्या सगळ्या काही गोष्टी. आणि त्यामुळेच ना तिला आता छान वाटत होतं आणि त्याच्यावर तिचं नावसुद्धा होतं तन्वी रविराज किल्लेदार, ज्यामध्ये तिला स्वतःची ओळख मिळाली होती आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त अशी खुश होती. मग अर्जुनने ते बरोबर ओळखलेलं होतं. अर्जुन आता तिला म्हणत होता की आता तुला ह्याबद्दलच वाटते ना की तुझं ते नाव आणि हे सगळं बघून आता तू काळजी करू नकोस, सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या बरोबर होतील. तुला तुझी ओळख मिळाली, तुझं नाव मिळाले, बायको आता सही कर असं बोलून आता त्या पेपरवर तो सही करायला सांगतो. आता जसं सांगितलं आहे तसं आता सायली ऐकते आणि सायली त्या पेपरवर वगैरे सह्या करते. सायलीने जसं आता सह्या वगैरे केलेल्या असतात तसंच आता इकडे अर्जुन आणि सगळीजणं सायलीकडे बघत असतात, कारण सायलीला ना या प्रॉपर्टीचा हव्यास नसतो, पण तिला ना आता खूप छान वाटत असतं. त्यामुळे ती आता खूपच जास्त अशी खुश असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे सगळं झाल्यानंतर तिकडे आता राकेशही आलेला असतो आणि राकेश येऊन जोरजोरात टाळ्या वाजवू लागतो. राकेश जसा टाळ्या वाजवतो ना तसं आता त्याला विचारलं जातं की काय झालं. पण राकेश आता येऊन बोलत असतो की हे बरं झालं की खरं तर ही जी प्रॉपर्टी आहे ती सगळी काही सायलीच्या नावावर झाली. इतके दिवस माझे बाबा या सगळ्यावर डोळा लावून बसले होते, पण आता आता खूप जास्त बरं वाटते असंही आता म्हटलं जात असतं. मग तेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र खरं तर ना राकेशचा हा चांगुलपणा या सगळ्या काही गोष्टीच ना आता आवडत असतात सगळ्यांनाच आणि म्हणूनच मग सगळीजणं पाहत राहतात आणि बोलत असतात की बरं झालं एका अर्थी तुझं वेगळं वागणं बघायला भेटलं. तेव्हाच ना इकडे राकेश जो आहे तो काही झालं तरीसुद्धा आता
आता सायलीचा असं म्हणायला गेलं तर भाऊच लागत आहे. कुसुमला सुद्धा आता एकदमच छान वाटत असतं. म्हणजे तिने नागराज आणि ह्याची तुलना करायला गेली तर नागराज कुठे आणि हा कुठे असा विचारसुद्धा ती आता करायला लागलेली असते. कारण तिला असं वाटत असतं की बरेच फरक आहेत त्या दोघांमध्ये. आता इथे सायलीच्यांकडून सही घेऊन घेतलेली असते आणि त्यानंतर आता हे सगळं काही एकदम व्यवस्थित होते. त्यामुळे आता अस्मिताने ठरवलेलं असतं की सायली आता मला आपल्याला मी काय म्हणते प्रॉपर्टी पण झाली, सगळं काही झालं आहे. आता ह्या सगळ्यामध्ये एक तर काम होतंच ते म्हणजे आता आपल्याला पहिल्यांदा मस्त अशी पार्टी करायची आहे असेही अस्मिता सांगते. इकडे राकेश आता नागराजला भेटायला गेलेला असतो. नागराजला संताप येतो. राकेशने घडलेली हकीकत नागराजला सांगितलेली असते. त्यामुळे आता नागराज रागातच असतो आणि तो आता राकेशची कॉलर धरतो. तुला एक काम करायला सांगितलं होतं, तेही काम तुला धड जमलेलं नाही आहे. आता काय बोलावं काहीच कळत नाही आहे मला. आणि असं बोलून तो आता त्याला मारायचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला बाबा मी काय करू तुम्ही सांगा ना. मी जायच्या आधीच तो तिथे जाऊन पोचला होता आणि त्याच्या हातात ते पेपर होते. मग ते पेपर मी कसे काढून घेणार होतो. तुम्हाला तरी काही गोष्टी कळत आहेत का. तुम्हाला इथे बसून या सगळ्या गोष्टी सोप्या वाटत असतील. मग इकडे अस्मिता आता सगळ्यांना सांगत असते की ते काय माहीत नाही सायली, तू माझ्यासोबत पार्टी करायला चलायचं आहे. आपण दोघीजणी मस्त हॉटेलला जाऊया आणि सेलिब्रेशन करूया. मग दुसरीकडे कल्पना म्हणत असते की नाही मला असं वाटतं की सायलीने आमच्या दोघांसोबतही बाहेर यावं. कारण आम्हाला जरा तेवढ्याच सायलीला घेऊन जायचं आहे असंही असतं. तेच आता इकडे प्रतिमा त्या बोलत असतात की नाही खरं तर सायलीला मला घेऊन जायचं आहे. कारण मी विचार केला आहे की सायलीला माझ्यासोबत माहेरी घेऊन जावं असंही आता इकडे प्रतिमा त्या बोलत असतात. प्रत्येकाचे प्रत्येक शेड्यूल ठरलेले असतात. तेच आता अर्जुनला सुद्धा सायलीला घेऊन बाहेर फिरायला जायचं असतं. पण इकडे प्रत्येकजण प्रत्येकाचं बोलतंय म्हटल्यावर सायली आता म्हणत असते मी काय म्हणते जरा थांबा. कुठे काय करायचं आहे ते आपण बघूया. पण त्याआधी मला बघायला लागणार आहे कसं नियोजन करायचं ते. मी आधी सगळ्याचं नियोजन करते आणि मग आपण ठरवूया असं देखील आता इकडे असणारी सायली बोलत असते. तेच इकडे प्रियाला सचिनने सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात की हातात ते प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा गेलेले आहेत. त्यामुळे प्रियाला सुद्धा आता राकेशचा राग येत असतो. ती म्हणत असते की हा बावळट तर बावळटच आहे. मला असं वाटलं होतं की आता तिकडनं बाहेरून आला असेल तर निदान आता तरी त्याचं डोकं चालेल, पण अजूनही तसाच वागतोय पहिल्यासारखा. मग सचिन म्हणतो मला काय माहिती हा कसा आहे ते. मला असं वाटलं की हा एकदम एवढं मोठ्या मोठ्या गोष्टी करतो तर हा काम करणारा असेल, पण हा असा निघेल असं वाटलं नव्हतं. बघितलंस का हातातनं सगळं काही निसटून गेले. आता काय करायचं काहीच कळत नाही आहे. अरे आपण हे सगळं प्लॅनिंग कशासाठी केले असंही आता इथे असणारी प्रिया बोलत असते. तेच दुसरीकडे जी सायली असते ती आता त्या बोर्डवर सगळं काही व्यवस्थित आता मांडत असते की कसं कोणाला किती वेळ द्यायचा ते. तिने आता त्याच्यावर मांडलेलं असतं की उद्या तिला आईबाबांसोबत म्हणजेच कल्पना आणि प्रतापसोबत देवळामध्ये जायचं आहे. तेच दुसरीकडे आता इकडे नागराज जो आहे तो संतापलेला असतो. नागराज आता आरडाओरडा करून त्याला बोलत असतो की तुला एक काम दिलं होतं ते कामही जमलं नाही. तेव्हाच राकेश म्हणत असतो की मी माझ्या परीने काम करायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला काय सांगू या सगळ्या काही गोष्टी करताना मला एक दडपण आलं होतं, पण तरीसुद्धा या सगळ्या काही गोष्टी मी हँडल करायचा प्रयत्न केला. मला तर आधी भीतीच वाटत होती, पण तरीसुद्धा आता गप्प बसा, शांत बसा, माझ्या बाजूने एकदा येऊन विचार करा म्हणजे तुम्हाला समजेल. पण नागराज आता संतापलेला असतो. कारण इतके वर्ष जो ज्याच्यासाठी मेहनत करत होता तीच जर हातातनं गेली आहे म्हटल्यावर त्याला तर राग तर येणार स्वाभाविकच आहे. आणि तो सगळा राग इथे असणाऱ्या या राकेशवर काढत होता. राकेशला तो बोलत होता की खरंच तुला एक कामही धड जमत नाही आहे, काय बोलावं आणि काय नाही. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की राकेश म्हणत असतो की एक काम हे झालं म्हणून काय झालं, पण मी काही झालं तरी त्या सुभेदारांना सुखाने जगू देणार नाही आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या परीने आता मी करेन. पण तेव्हाच नागराज बोलत असतात की तुझ्या परीने तू कोणत्याही गोष्टी करू नकोस. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे सायलीने पूर्ण टाईमटेबल केलेलं असतं की उद्या सकाळी पहिल्यांदा ती देवळात जाणार आणि त्यानंतर प्रतिमा आत्यांसोबत घरी माहेरी. त्यानंतर तिने दुसऱ्या दिवशी अस्मितासोबत जाण्याचं प्लॅनिंग केलेलं असतं आणि अस्मितासोबत जाण्याचं प्लॅनिंग केल्यानंतर ती आता विचार करते की चला पुढच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे पूर्ण अर्जुनसोबत बाहेर जायचं. पण अर्जुनसोबत बाहेर जायचं तिने डिसाईड केलेलं नसतं त्या शेड्यूलमध्ये. त्यामुळे अर्जुन थोडा डिस्टर्ब असतो. दुसरीकडे आता जे काही करायचं आहे ते तू करू नकोस. आता सगळ्या काही गोष्टी आहेत प्रिया करेल. प्रियालाच या सगळ्या काही गोष्टी करून घेऊ दे असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच
प्रिया करेल का सगळं? हो ना, तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण आधी तर सगळ्या काही गोष्टी ती हुबेहूब परफेक्ट करायची. म्हणूनच तर मी आता सांगतोय ना, या सगळ्या गोष्टीसुद्धा ती परफेक्टपणे जुळवून आणेल. त्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे असंही आता म्हटलं जातं. तेच आता इकडे अर्जुन जो आहे तो बघत असतो की जाऊ दे, सायलीने आपल्यासाठी काहीच वेळ काढलेला नाही आहे, त्यामुळे तो थोडा डिस्टर्ब असतो. त्यामुळे आता सगळीजणं सायलीला विचारतात की अगं सायली, हे झालं उद्याचं वेळापत्रक. अगं तू आजपासून कसलं वेळापत्रक बनवलं आहे ते तरी सांग. अगं आजचा वेळ राहिला की. तेव्हाच ती म्हणत असते की हो, आजचा वेळ जो आहे तो फक्त ह्यांचा आहे. आज मी ठरवलं आहे की फक्त तन्वी आणि त्याचसोबत अर्जुन हे एकत्र वेळ घालवणार असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हा अर्जुन खूप जास्त खुश होतो. दुसरीकडे प्रिया आता सचिनसोबत असते आणि ती आता सचिनला म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा ना आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. असं तसं बसून चालणार नाही आणि आता जे काम करायचं आहे ते मी माझ्या परीने करते. फक्त काय करणार आहे ना ते मी सांगते असंही आता म्हटलं जात असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की प्रियाचं प्लॅनिंग आणि त्याचसोबत तिला मिळालेली ही सचिनची साथ ती एकदम परफेक्ट जमून आलेली असते. आणि तिने आता सांगितलेलं असतं की हे सगळं काही असंच करायचं ते. आणि तेव्हाच ना या सगळ्या गोष्टी अशा परफेक्ट जमून आल्यामुळे ती आता सचिनला सगळ्या काही गोष्टींचं प्लॅनिंग सांगत असते. तर दुसरीकडे आता सायली म्हणत असते की आता मी अर्जुनसोबत जाणार आहे, कारण मला अर्जुनसोबत वेळ घालवायचा आहे. तेव्हाच अर्जुन म्हणतो की बायको, मला तर असं वाटलं होतं की तुझ्याकडेच आता माझ्यासाठी टाईम नाही आहे, असंच मी विचार करत होतो. पण तुझ्याकडे तर मला द्यायलासुद्धा वेळ आहे. मग सायली आता अर्जुनला म्हणते की तुम्हाला मी ओळखते, तुमचं मन ओळखते. मग अशी तुम्ही किती डिस्टर्ब झाला होतात ना हे सुद्धा मी पाहिलं. म्हणूनच तर मी विचार केला की तुमच्यासोबतही वेळ घालवावा, म्हणूनच मी हे सगळं प्लॅनिंग केलं आहे. इकडे आता जी सायली आहे तिने तर प्लॅनिंग केलेलं असतं अर्जुनसोबत बाहेर जायचं, पण प्रियाने सुद्धा आता सायली अर्जुनला उद्ध्वस्त करण्यासाठी नवीन सापळा रचलेला असतो. त्यांनासुद्धा असंच वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या काही गोष्टी परफेक्टपणे जुळायला हव्यात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जे काही प्रियाने प्लॅनिंग केलेलं असतं त्याबद्दल ती सचिनला सांगते आणि एका नवीन व्यक्तीची ती आता या सगळ्यामध्ये एंट्री करणार असते. आणि ती सचिनला सांगते की तुला जेवढं काम सांगितलं तेवढं काम परफेक्ट कर, मग पुढचं आपण बघूया असंही तिने आता सचिनला सांगितलेलं असतं. सचिन म्हणत असतो की बरं ठीक आहे, मी माझ्या परीने जेवढं जमता येईल ना तेवढं सगळं काही करतो. तेव्हाच आता प्रिया म्हणत असते की तुला काय वाटलं या सुभेदारांना मी सुखाने जगू दे? नाही, या सुभेदारांना मी काही झालं तरी सुखाने जगू देणार नाही, कारण या सुभेदारांनी आतापर्यंत खूप जास्त आराम केला पण आता नाही. तेच आता इकडे दुसरीकडे जी हवलदार असते ती उभी असते. तेव्हा प्रिया तिला म्हणत असते की आता मला एक जण भेटायला येणार आहे, तिचं नाव ना रजिस्टरमध्ये नोंद करायचं नाही, समजलं ना? मग तेव्हाही ती म्हणते की हो ठीक आहे, कारण आहे ना तिला कोण भेटायला येतं हे कळायला नको, हाच तिचा उद्दिष्ट असतो. मग आता प्रियाला ती मुलगी भेटायला आलेली असते. तिच्या तोंडावर आता रुमाल वगैरे असतो, म्हणजेच तिने ना आता ओढणी वगैरे तोंडावर घेतलेली असते. आणि तेव्हाच ती प्रियाला भेटायला येते. प्रियाला आता ती म्हणत असते की बोल. मग तेव्हाच प्रिया म्हणत असते की आता माझं काम तूच करू शकतेस. आणि तेव्हाच ना ती आपल्या तोंडावरची ओढणी बाजूला करते आणि तिचा फेस दाखवते. म्हणजेच आता प्रियाने सायलीच्या आयुष्यात वादळ आणण्यासाठी या मुलीचा वापर करायचा ठरवला आहे. पण ही मुलगी नेमकी कोण असेल प्रियाची? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे आता अर्जुन आणि सायली जे आहेत ना ते दोघंही जण बाहेर पडलेले असतात. सायलीकडे बघून अर्जुनची मात्र आता विकेट पडलेली असते, कारण ते सायलीचं सौंदर्य खूप सुंदर असं खुलून आलेलं असतं. सायलीला आता वडापाव खायचा असतो, म्हणून सायली अर्जुनकडे हट्टही करते की मला निदान एक तरी वडापाव खायला द्या, असं ती आता म्हणत असते. जेव्हा आता ती या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे बायको. आणि तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की जेव्हा ती मुलगी येते तेव्हा प्रिया तिला प्लॅनिंग वगैरे समजावून सांगत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.